अलविदा 2021। नमस्कार, मी मिलिंद भागवत। सरतं वर्ष अनेक राजकीय घडामोडींनी भरगच्च भरलेलं होतं। आरोप प्रत्यारोप सुद्धा खूप झाले। मात्र काही जबाबदार राजकीय नेत्यांनी वादग्रस्त विधानं सुद्धा केली आणि त्यामुळे देशभरात त्याची मोठी चर्चा झाली। नारायण राणे यांनी मुख्यमंत्र्यांच्या विरोधात वादग्रस्त विधान केलं। यानंतर त्यांना अटक झाली, त्यामुळे देशातलं राजकीय वातावरण ढवळून निघालं। तिकडे काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार असोत की भाजपचे हर्षवर्धन पाटील यांनी केलेल्या वेगवेगळ्या विधानांची राज्यभर वेळोवेळी मोठी चर्चा झाली। काही वेळेला वादविवाद रंगले, काही वेळेला आरोप प्रत्यारोप झाले। एवढंच नाही तर इंदोरीकर महाराज यांचं वादग्रस्त वक्तव्य सुद्धा चांगलंच गाजलं। अशा या सरत्या 2021 वर्षातल्या काही वादग्रस्त विधानांचा घेऊयात एक खास आढावा। राज्यासह देशात हे वर्ष कोरोनाच्या दहशतीखालचंच वर्ष असं म्हणावं लागेल। दुसरीकडे राजकारण सुद्धा जोरात होतं। त्यातच काही नेत्यांनी केलेल्या वादग्रस्त विधानांची देशभरात मोठी चर्चा पाहायला मिळाली। कानाखाली चढवले एकटा येऊन तुझ्या जर चारी कोणी जर चीत नाही केलं, मला जर करोनाचे जंतू सापडले असते तर मी देवेंद्र फडणवीसच्या तोंडातून कोंबून टाकले असते। आम्हाला सुद्धा भारतीय जनता पक्षात जावं लागलं। मी भाजपचा खासदार आहे, त्यामुळे काही ईडीकडे एवढे येणार नाही। उनके दिमाग की जांच करनी चाहिए। विजय वडेट्टीवारांसारखे काही मनोरुग्ण मंत्री सुद्धा आहेत। हिंदू धर्म का कोई हिंदुत्व के साथ कोई संबंध नहीं है। कांग्रेस ने ही सुभाष चंद्र बोस की हत्या कराई। हिंदुस्तान में हिंदू समाज बुरी तरीके से सड़ चुका है। ज्यांना स्वातंत्र्य दिन माहिती नाही त्यांच्या कानाखाली मारली असती असं वादग्रस्त वक्तव्य केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी उद्धव ठाकरे यांच्याबाबत केलेलं होतं। मुख्यमंत्री स्वातंत्र्य दिन कसा काय विसरू शकतात असं सांगत नारायण राणे यांनी मुख्यमंत्र्यांची खिल्ली उडवली होती। सेक्रेटरी ठेव आणि विचार बोल, त्याशी नाही काय किती वर्ष आली दिसाला हिरक महोत्सव काय ते असतो ते कानाखाली चढवले। यानंतर राज्यभरात नारायण राणेंच्या विरोधात शिवसैनिकांचा संताप व्यक्त होत होता। मुंबईत तर युवा सेनेनं नारायण राणे यांच्या घरासमोर अक्षरशः राडा केला होता। तर दुसरीकडे पोलिसांनी नारायण राणे यांना मुख्यमंत्र्यांविषयी अपशब्द वापरल्याप्रकरणी अटकही केली होती। त्यानंतर महाड न्यायालयानं राणेंना जामीन मंजूर केला होता। भाजपचे आमदार नितेश राणे यांनी विधानसभेत आदित्य ठाकरे यांच्याविषयी वादग्रस्त वक्तव्य केलं होतं। आदित्य ठाकरे हे ठाकरे यांचे वंशज आहेत का यासाठी त्यांची DNA टेस्ट करावी लागेल असं आक्षेपार्ह वक्तव्य राणे यांनी केलं होतं। त्यानंतर युवा सेनेनं नितेश राणेंच्या विरोधात आंदोलन केलं होतं। नितेश राणेंच्या विरोधात जोरदार घोषणाही दिल्या गेल्या। यानंतर नितेश राणे यांनी केलेल्या विधानावरून माफीही मागितली होती। शिवसेनेला वारंवार आव्हान देणाऱ्या नारायण राणे यांना शिवसेनेचे आमदार संतोष बांगर यांनी थेट घरात घुसून कोथळा बाहेर काढण्याची धमकी दिली होती। मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या विरोधात वादग्रस्त वक्तव्य केल्याच्या निषेधार्थ बांगर यांनी नारायण राणेंच्या विरोधात आक्रमक भूमिका घेतली होती। हा संतोष बांगर शिवसेनेचा मावळा, छत्रपती रायाचा मावळा, एकटा येऊन तुझ्या जर चारी कोणी जर चीत नाही केलं, तुझ्या जर कोथळा जर बाहेर नाही काढला तर संतोष बांगर म्हणू नको। कोरोनाचे जंतू सापडले असते तर मी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या तोंडात कोंबून टाकले असते असं वादग्रस्त वक्तव्य शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड यांनी केलेलं होतं। कोरोनावरून विरोधकांनी राजकारण करू नये हा मुद्दा मांडताना बुलडाण्याचे आमदार गायकवाड यांची जीभ घसरली होती। आज ज्याच्या घरातला माणूस मरतो, ज्याच्या घरात जीव जातो त्याला समजतं की आमचा करोना काय।
आणि म्हणून माझं भाजपच्या लोकांना आव्हान आहे की तुम्हाला तुमच्या मला जर करोनाचे जंतू सापडले असते तर मी देवेंद्र फडणवीसच्या तोंडातून कोंबून टाकले असते. त्यांच्या या टीकेला देवेंद्र फडणवीस यांनीही प्रत्युत्तर दिलं होतं. गायकवाड यांची रात्रीची उतरली नसेल असं उत्तर देवेंद्र फडणवीस यांनी दिलेलं होतं. त्यांनी असे कोरोनाचे किटाणू माझ्या घशात घालायच्या आधी ग्लोव्ज घालावे, हँड ग्लोव्ज घालावे आणि नीट मास्क त्या ठिकाणी घालावा. कारण काय आहे की मला तर जनतेचे आशीर्वाद आहे, त्यामुळे मला काही फार होईल असं मला वाटत नाही. पण असं म्हणतात की नॉर्मल माणसापेक्षा जे तळीराम असतात त्यांना कोरोना लवकर होतो. त्यामुळे माझी त्यांना विनंती आहे की त्यांना जर असं करायची इच्छा झाली त्यांनी हँड ग्लोव्ज घालावा आणि जरा मास्क वगैरे वापरावा. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी वादग्रस्त विधानांमध्ये आणखी भर पाडली. बाबर हा मुस्लिम समाजाचा वंशज नव्हता. इथले मुस्लिम हे मूळचे गाडगीळ किंवा दातेच होते. कुणीतरी आक्रमण केलं म्हणून ते मुस्लिम झाले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हे मुस्लिमांना पटवून दिलं आणि त्यामुळेच राम जन्मभूमीचा वाद मिटला, असंही वादग्रस्त वक्तव्य चंद्रकांत पाटील यांनी कणकवलीमध्ये केलं होतं. बाबर काय तुमचा वंशज आहे तो गेला, तुम्ही इथले कोणीतरी आमच्या कोकणातले गाडगिळी जाते ते तुम्ही काहीतरी कोणीतरी आक्रमण झालं आणि मुसलमान झालं हे मोदीने समजावून सांगितलं. शांतपणे राम मंदिर केलं. मी भाजपात गेल्यानं सुखी आहे. ईडी नाही, कोणतीही चौकशी नाही, त्यामुळं आपल्याला शांत झोप लागत असल्याचं मोठं वक्तव्य गमतीत हर्षवर्धन पाटील यांनी केलं होतं. मावळमध्ये बोलताना त्यांनी हे वक्तव्य केलं. त्यांच्या या वक्तव्यानंतर राज्यभरात याच मुद्द्याची जोरदार चर्चाही सुरू झाली होती. आम्हाला सुद्धा भारतीय जनता पक्षात जावं लागलं. काय नाही, मस्त आहे बघा, निवांत आहे, शांत झोप लागते. काय नाही, चौकशी नाही, फिकशी नाही, काय नाही सध्या. हर्षवर्धन पाटील यांच्या वक्तव्यावरून वाद सुरू असतानाच खासदार संजय काका पाटील यांच्या विधानाची त्यात भरच पडली. नाही, वैभवदादा ईडी मागायलाच नाही, मी खासदार आहे भाजपचा. पण मी भाजपचा खासदार आहे, त्यामुळे काही ईडीकडे एवढं येणार नाही इकडं. जगात साधू हे सगळ्यात नालायक आहेत असं वादग्रस्त वक्तव्य मंत्री विजय वडेट्टीवार यांनी केलेलं होतं. इतकंच नाही तर साधूंवर अजिबात विश्वास ठेवू नका असंही वडेट्टीवार म्हणाले होते. साधू म्हटलं की विजय वडेट्टीवार यांच्या वादग्रस्त वक्तव्यामुळे राज्यभरात वाद निर्माण झाला होता. भाजपच्या आध्यात्मिक आघाडीचे अध्यक्ष तुषार भोसले यांनी वडेट्टीवार यांच्यावर जोरदार हल्ला चढवला. मात्र वडेट्टीवार आपल्या विधानावर ठाम असल्याचं दिसलं होतं. विजय वडेट्टीवारांसारखे काही मनोरुग्ण मंत्री सुद्धा आहेत. कारण आपल्या अकलेचे तारे तोडताना हिंदू धर्माच्या पवित्र साधू परंपरेवर त्यांनी टीका केली आहे. ज्याच्यावर जास्त केसेस तो काँग्रेसचा प्रामाणिक कार्यकर्ता असल्याचं वादग्रस्त वक्तव्य प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केलेलं होतं. काँग्रेसच्या युवा कार्यकर्त्यांना बोध घेण्याचा सल्लाही त्यांनी नागपुरात दिलेला होता. पुण्यातल्या एल्गार परिषदेच्या कार्यक्रमात शर्जील उस्मानी यांनी वादग्रस्त विधान केलं होतं. हिंदुस्थानात हिंदू समाज पूर्णपणे सडला असल्याचं वादग्रस्त वक्तव्य शर्जील उस्मानीनं केलं होतं. हिंदुस्तान में हिंदू समाज बुरी तरीके से सड़ चुका है. बेळगाव सोडा, मुंबई पण कर्नाटकचाच भाग होता असं वादग्रस्त वक्तव्य कर्नाटकचे उपमुख्यमंत्री लक्ष्मण सावदी यांनी केलेलं होतं. तसंच मुंबई केंद्रशासित प्रदेश करण्याची मागणी केंद्र सरकारकडे करणार असल्याचं सावदी म्हणाले होते. सोलापूर आणि सांगली कर्नाटकात घेऊन जाऊ असं वादग्रस्त वक्तव्य कर्नाटकच्या मंत्र्यांनी केलं. सीमाप्रश्नी आमची बाजू याआधीच सिद्ध झाल्याचं बसवराज बोमई यांनी वक्तव्य केलं होतं. स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या संदर्भात वेळोवेळेला खोटी माहिती पसरवण्यात आल्याचं मोठं विधान राजनाथ सिंग यांनी केलं होतं. राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या सूचनेनुसार वीर सावरकर यांनी इंग्रज सरकारच्या पुढे तुरुंगातनं सोडण्यासाठी माफीनामा दिला होता असा दावा सुद्धा संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांनी केला होता. सावरकर के खिलाफ झूठ फैलाया गया.
बार बार यह बात कही गई कि उन्होंने अंग्रेजी सरकार के सामने अनेकों मर्सी पिटीशन फाइल की। महात्मा गांधी ने कहा था कि आप मर्सी पिटीशन फाइल करें। महात्मा गांधी के कहने पर उन्होंने मर्सी पिटीशन फाइल की। राजनाथ सिंग यांच्या या वक्तव्यानंतर सर्व स्तरांमधनं संतप्त प्रतिक्रिया उमटल्या होत्या। स्वातंत्र्यवीर सावरकर अशी माफी कधीही मागणार नाहीत, त्यांनी माफी मागितली असं आपल्याला वाटत नाही। स्वातंत्र्यवीर सावरकर हे आपल्यासाठी आदर्श असल्याचं शिवसेनेचे नेते आणि खासदार संजय राऊत यांनी म्हटलं होतं। देखिए, सावरकर को लेकर आक्षेप लगाने वाले जो लोग हैं उनके दिमाग की जांच करनी चाहिए। सबसे पहले बार बार वीर सावरकर जी के बारे में इस समाज का राजनीति का एक तबका जो बातें करता है, ये उनकी दिमाग की गंदगी है, चाहे कोई भी। स्वातंत्र्यवीर सावरकरांनी गोमांस खाणं चुकीचं मानलं नाही। सावरकर हे धार्मिक नव्हते आणि गायीला माता मानण्याची काय गरज आहे असंही त्यांचं म्हणणं होतं, असं वादग्रस्त वक्तव्य काँग्रेसचे नेते दिग्विजय सिंग यांनी केलं होतं। खरं तर हिंदुत्व या शब्दाचा सनातन हिंदू धर्माशी काहीही संबंध नसल्याचंही दिग्विजय सिंग म्हणाले होते। स्वयं सावरकर की जी के बारे में बड़ा कहा जाता है अब आज पर। उनकी खुद की किताब में उन्होंने लिखा है, हिंदू धर्म का कोई हिंदुत्व के साथ कोई संबंध नहीं है। खुद उन्होंने लिखा है और ये भी लिखा है कि गाय जो है ऐसा पशु है जो खुद के मल में लौट लेती है, वो कहां से हमारी माता हो सकती है, और उसका गौमांस खाना में कोई खराबी नहीं है। ये सावरकर जी ने खुद ने कहा है। भाजपचे खासदार साक्षी महाराज यांनी वादग्रस्त वक्तव्य केलं होतं। नेताजी सुभाषचंद्र बोस यांची हत्या काँग्रेसनंच घडवून आणली होती असा आरोप त्यांनी भर सभेत केला होता। उन्नाव मधल्या सभेत बोलताना त्यांनी हे खळबळजनक वक्तव्य केलं होतं। सुभाष चंद्र बोस को समय से पहले मौत के गाल में भेज दिया था। मेरा आरोप है कांग्रेस ने ही सुभाष चंद्र बोस की हत्या कराई और केवल इसलिए उनकी लोकप्रियता के आगे पंडित नेहरू तो कहीं ठहरते ही नहीं थे, महात्मा गांधी जी भी नहीं ठहरते। काश्मीर हा एक वेगळा देश असून भारत आणि पाकिस्ताननं बेकायदेशीरपणे व्यापलेला आहे असं वादग्रस्त ट्विट पंजाबमधले काँग्रेसचे नेते मलविंदर सिंग माली यांनी केलेलं होतं। काश्मीरच्या लोकांचं आहे असा दावा सुद्धा त्यांनी ट्विट करून केलेला होता। त्यांच्या या ट्विटमुळे चांगलाच वादही पेटल्याचं दिसलेलं होतं। गणेश रुपाले, न्यूज 18 लोकमत, मुंबई। विधानं आणि वाद, तुम्हाला वाटलं असेल की राजकीय नेतेच फक्त वादग्रस्त विधानं करतात आणि तेवढं ऐकलं की झालं, पण तसं नाही। स्वामी महाराज एवढंच नाही तर काही समाजसेवकांकडून सुद्धा वादग्रस्त विधानं केली गेली आणि त्यामुळे देशभरात चांगलेच वाद निर्माण झाले। पाहूया गेल्या वर्षभरात कोणी कशी वादग्रस्त विधानं केली। त्या काही दिवसात राज्यामध्ये कोरोनाचा कहर पाहायला मिळाला होता। मात्र कीर्तनातून समाज प्रबोधन करणारे इंदोरीकर महाराज यांनी लस घेतली नाही आणि घेणारही नाही असं वादग्रस्त विधान केलं। काही होतच नाही ते घेऊन करायचं। नाशिकच्या इगतपुरीमध्ये कीर्तनाच्या दरम्यान त्यांनी हे विधान केलं। एवढंच नाही तर कोरोनावर मात करण्यासाठी फक्त एकच औषध आहे आणि ते म्हणजे मन खंबीर असणं, असंही इंदोरीकर महाराज म्हणाले। काही होतच नाही ते घेऊन करायचं। कोरोनाला एकच औषध आहे, मन खंबीर ठेवा। म्हणजेच कोरोनाची लस घेऊ नका असा अप्रत्यक्ष सल्ला देणाऱ्या इंदोरीकर महाराजांची राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी भेट घेतली। त्यांना कोरोनाच्या लसीकरणाचं महत्त्व सांगितलं। यानंतर कोरोना लसीकरणावरचं विधान मागे घेत जालन्यातल्या कार्यक्रमात त्यांनी लोकांना कोरोनाची लस घेण्याचं आवाहन केलं। एवढंच नाही तर कीर्तनातून ते आता लोकांना लस घेण्याचं आवाहन सुद्धा करतात। प्रत्येकाच्या माणसाच्या मेंदूची कॅप्चरिंग कॅपॅसिटी वेगळी आहे आणि तुम्ही मी त्याला जास्त घाबरल्यासारखं झाल्यामुळं आपल्याला मृत्यू जवळ दिसायला लागला। म्हणजे स्वतःच्या मनाचा खंबीरपणा हे त्यावरचं एक रामबाण औषध आहे।
टाइमिंग हुकला का क्वालिटी यापूर्वी सुद्धा इंदोरीकर महाराज यांनी पुत्रप्राप्तीवरून वादग्रस्त विधान केलं होतं. स्त्री संघ जर समतीला झालं तर मुलगा होत असतो, स्त्री संघ जर विषमतीला झालं तर मुलगी होत असते. आणि त्यांच्या या विधानावरून राज्यात संतापाची लाट उसळली होती. या वादग्रस्त विधानानंतर इंदोरीकर महाराज यांच्या विरोधात PCPNDT कायद्याच्या अंतर्गत गुन्हा दाखल झाला होता. मात्र संगमनेर न्यायालयानं इंदोरीकर महाराजांची निर्दोष मुक्तता केली. त्यामुळे महाराजांच्या समर्थकांनी पेढे वाटून एकच जल्लोष केला. कोरोनाच्या काळात ज्याला जगायचं तो जगेल, ज्याला मरायचं तो मरेल असं विधान केलं संभाजी भिडे यांनी. एवढंच नाही तर यामध्ये सरकारनं पडू नये असं सुद्धा ते म्हणाले. कोरोना म्हणजे थोतांड आहे, ते एक षडयंत्र आहे असं वादग्रस्त विधानही त्यांनी केलं. आणि त्यांच्या या विधानामुळेच चांगलाच वाद रंगला. शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे संस्थापक संभाजी भिडे यांची देशाविषयी बोलताना जीभ घसरली. सत्य स्वाभिमानाची शून्य सुद्धा जाणीव असलेला निर्लज्ज लोकांचा देश, त्याचं नाव आहे हिंदुस्थान. हिंदुस्थान हा निर्लज्ज लोकांचा देश असल्याचं वादग्रस्त विधान त्यांनी केलं. सांगलीमध्ये बोलताना संभाजी भिडे म्हणाले, जगाच्या पाठीवरती 187 राष्ट्र आहेत. त्या राष्ट्रात प्रदीर्घ काळ फडक्यांचा मार खात, फडक्यांचं दास्यत्व करत, फडक्यांचं खडगदौष्ट खात, सत्य स्वाभिमानाची शून्य सुद्धा जाणीव असलेला निर्लज्ज लोकांचा देश, त्याचं नाव आहे हिंदुस्थान. या दरम्यान आणखीन एका व्यक्तीच्या भोवती मोठा वाद रंगला आणि वर्षभरात हा वाद चांगलाच गाजला. ती व्यक्ती म्हणजे अभिनेत्री कंगना रणावत. ये देश कहीं नहीं जा रहा है, कोई इसको एक कदम आगे लेके जाता है, 10 कदम पीछे खींच के उसको वापस लाया जाता है. भारताच्या स्वातंत्र्यावरून तिनं केलेल्या वक्तव्यामुळे चांगलाच वाद झाला. दुसरीकडे भारत माता 70 वर्ष रडत होती, मात्र 2014 नंतर ती हसायला लागली असं वादग्रस्त विधान स्वामी गोविंदगिरी महाराज यांनी पुण्यात केलं. आज भारत माता मधुर हास्य कर रही है, भारत माता हास्य कर रही है कि क्रंदन कर रही है? मुझे तो लगता है वो 70 सालों से क्रंदन कर रही थी. 2014 में थोड़ा थोड़ा मुस्कुराना उसने आरंभ किया है. एकूणच काय तर समाज प्रबोधन आणि रंजन करणाऱ्या लोकांकडून वादग्रस्त विधानं गेल्या वर्षभरात अनेकदा केली गेली आणि राज्यभरात चर्चाही रंगली. आता पुढच्या वर्षी तरी बोलताना भान ठेवावं एवढीच सर्वसामान्य जनतेची अपेक्षा. गणेश रुपाले, न्यूज 18 लोकमत, मुंबई. या सगळ्या मान्यवरांचं जाऊ दे, पण आपण इथून पुढचे 3 दिवस घराबाहेर पडताना मास्क घाला, स्वतःची काळजी घ्या आणि शक्य झालं तर 31 डिसेंबरचं सेलिब्रेशन, 31 डिसेंबरचं रंजन हे घरात बसूनच करा. या बुलेटिनमध्ये इथेच थांबूयात.